नमस्कार. श्री सर्वोत्तम ऑनलाईनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. लिवा साहित्य सेवा समिती इंदूर, VS इव्हेंट्स ठाणे व श्री सर्वोत्तम मराठी मासिक द्वारे आयोजित एक दिवस माझा या काव्य मैफिलीतली ही 8वी मैफिल आहे. आजचा हा दिवस जो आहे आम्ही भोपाळच्या ज्येष्ठ आणि वयोवृद्ध लेखिका अलकाताई रिसबूड यांना अर्पित करीत आहोत, नमन करीत आहोत. मराठी साहित्य अकादमी मध्य प्रदेश शासनाच्या पूर्व निदेशिका पौर्णिमाताई हुंडेवाले यांनी श्री सर्वोत्तमच्या 21 वर्षाच्या वाटचालीवर आपले काही विचार व्यक्त केले आहे, ते ऐकूया. नमस्कार, मी पौर्णिमा हुंडेवाले. 21वं वर्ष म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावरचं हे वर्ष. सर्वोत्तम ऐन तारुण्याच्या भरात आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वोत्तमला अनेक ठिकाणाहून आता मागण्या येत आहे. सर्वोत्तम अतिशय देखणं, अतिशय आकर्षक, अतिशय सुबक, आखीव रेखीव, नेटकं आणि मुख्य म्हणजे वयात आलेलं. त्यामुळे मागण्या वाढतच आहे. सर्वोत्तम म्हणजे सर्वात उत्तम, सर्वात आकर्षक, सर्वात भारदस्त, सर्वात वैचारिक, सर्वात लोकप्रिय आणि सर्वात सारासार विचार करणारं हे मराठी भाषेचं मासिक. संपूर्ण मध्य प्रदेशात आज आपण पाहूया, सर्वोत्तम शिवाय पर्याय नाही. सर्वोत्तमला कुणीही प्रतिस्पर्धी नाही. मला आश्चर्य वाटतं, आनंदही होतो की एवढ्या मोठ्या राज्यामध्ये मराठी भाषेच्या प्रकाशनासाठी सर्वोत्तम शिवाय दुसरा पर्याय नाही. गावातल्या शहरातल्या लेखकांनी कुठं जावं, इकडे तिकडे का फिरत राहावं, का भटकत राहावं आपलं लेखन प्रकाशित करण्यासाठी? प्रत्येक लेखकाची एक आस असते, आपलं लेखन हे जगासमोर यावं, हे 4 लोकांनी वाचावं किंवा कुणी ऐकावं, जे काही. तर या लेखकांना उत्तम संधी ही सर्वोत्तममुळे मिळालेली आहे. किंबहुना बृहन महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्रातल्या किंवा इतर राज्यातल्या सुद्धा लेखकांना येथे संधी मिळत आहे. अनेक पुस्तकं प्रकाशित झाली, अनेक पुस्तकं विखुरली गेली, अनेक राज्यांमध्ये ही पुस्तकं गेली. महाराष्ट्रातील काही लेखकसुद्धा, इतर राज्यातील लेखकसुद्धा सर्वोत्तमच्या माध्यमानं आपली पुस्तकं प्रकाशित करीत आहे. सर्वोत्तम हे मॅगझिन जेव्हा वार्षिक निघतं किंवा दिवाळी अंक येतो, तर त्यामध्ये सुद्धा इतर अनेक ठिकाणचे लेखक येथे वावरताना दिसतात. मला उल्लेख करावासा वाटतो की हैदराबादचे कुणी लेखक आहे, त्यांनी राष्ट्रीयता या या विषयावर एक अतिशय सुंदर लेख मांडलेला आहे. एकंदरीत सामंजस्य, एक वैचारिक सामंजस्य या लेखामध्ये आढळतं. तर अशा पद्धतीनं हे एक छोटं मोठं असं उदाहरण आहे. परंतु अशा रीतीने सर्वोत्तममध्ये जे काही लेखन येतं, जो काही भाषेचा प्रचार होतो, प्रसार होतो, साहित्याच्या अनेक विधांमधून कथा, कविता, ललित, निबंध, विनोदी लेखन, एकांकी, आत्मचरित्र, सगळ्या विधांमधून भाषेचा विकास होण्याचं काम हे सर्वोत्तमाच्या माध्यमातून होत आहे. माझं एक खूप चांगलं आवडतं मासिक आहे की स्त्रीम, किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर, हे 3 अंक मिळून म्हणून की स्त्रीम. यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं सगळी काही जी उलटपालट आहे, राजकीय सामाजिक ज्या काही घडामोडी आहेत
त्यांनी हे मासिक बांधलेलं आहे ते माझ्या आवडीचं, त्याचप्रमाणे हे सर्वोत्तमसुद्धा तसंच आवडीचं. मी अभिनंदन सांगते संपादक माननीय अश्विनजी खरे यांना, पूर्वनिदेशक मराठी साहित्य अकॅदमी. त्याचप्रमाणे अतिशय कष्टाळू आणि अतिशय मेहनती हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे, तर साहित्याच्या क्षेत्रात अधिराज्य आहे असे आमचे मार्गदर्शक विश्वनाथजी शिरढोणकर आणि त्याचप्रमाणे जयश्रीताई तारणेकर आणि इतर जे सन्माननीय सदस्य यामध्ये आहेत, तर त्या सगळ्यांना मी अभिनंदन सांगते. आणि अशाच रीतीने पुढची वाटचाल ही यशस्वी होत राहो. हमें चलना है निरंतर, धूप हो या छाव, लक्ष्य तक जाकर ही ठहरेंगे हमारे पाव. धन्यवाद. एक दिवस माझा या कार्यक्रमासाठी ठाण्याच्या वरिष्ठ दूरदर्शन आकाशवाणीवर नियमितपणे कार्यक्रम देणाऱ्या बालसाहित्यामध्ये ज्यांचा आपलं एक वेगळा ठसा आहे अशा ज्योतिताई कपिले या कार्यक्रमाकरता शुभेच्छा व्यक्त करीत आहे. नमस्कार, मी ज्योती कपिले. आपल्या सर्वांचं स्वागत. श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिन मध्य प्रदेश, लिवा साहित्य सेवा समिती मध्य प्रदेश व VS इव्हेंट्स महाराष्ट्र या तिन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एक अभिनव उपक्रम आषाढस्य प्रथम दिवस, यात एक दिवस माझा असा नव उपक्रम आपल्यासमोर घेऊन येत आहे. यात 2 राज्यातील मराठी कविमनांना एकत्र आणून एकच साहित्यिक सुंदर पूल बांधण्याचा अनोखा प्रयत्न करत आहे. या उपक्रमाचे संकल्पनाकार मध्य प्रदेशमधील ज्येष्ठ साहित्यकार विश्वनाथ शिरडोणकर आहे आणि आयोजक श्री अश्विन खरे, श्री सर्वोत्तम अंक मध्य प्रदेश, विश्वनाथ शिरडोणकर लिवा साहित्य सेवा समिती मध्य प्रदेश, वृषाली शिंदे VS इव्हेंट्स महाराष्ट्र या तिघांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या या उपक्रमाला मी ज्योती कपिले अनंत शुभेच्छा देत आहे. आणि ह्या उपक्रमामुळे चांगल्या कविता लोकांपर्यंत पोहोचतील. धन्यवाद पौर्णिमाताई आणि ज्योतिताई. मी आजच्या मान्यवर कवयित्री डॉक्टर संध्या टिकेकर यांना आपली पहिली रचना सादर करण्याकरता आवाहन करतो. नमस्कार, बीना मध्य प्रदेश येथून मी डॉक्टर संध्या टिकेकर. आपल्यासमोर मी जी कविता सादर करणार आहे त्याचं शीर्षक आहे शिल्पकार. मंदिरात आहेत फक्त मूर्त्या, जवळून बघा कधी उघड्या डोळ्यानं, दिसेल तिथं निर्जीव दगडात जीवन घडविणारा शिल्पकार. मंदिरात आहेत फक्त मूर्त्या, जवळून बघा कधी उघड्या डोळ्यानं, दिसेल तिथं निर्जीव दगडात जीवन घडविणारा शिल्पकार. स्वतःचा घाम गाळून ज्याच्या कल्पकतेनं पोहोचवलंय दगडांना चैतन्याच्या त्या शीर्षावर, जिथे त्याला तुम्ही देव असं म्हणता. स्वतःचा घाम गाळून ज्याच्या कल्पकतेनं पोहोचवलंय दगडांना चैतन्याच्या त्या शीर्षावर, जिथे त्याला तुम्ही देव असं म्हणता, देव असं म्हणता. धन्यवाद. वाह! मंदिराचे वातावरण आणि मंदिराचं सौंदर्यबोध. आषाढी निमित्त तसंच भक्तिमय वातावरण असतं. मी या कवितेवर आपले मत व्यक्त करण्यासाठी 4 दशकापासून साहित्य सेवेमध्ये रुजू झालेले पत्रकार, संपादक, प्रकाशक या सर्व भूमिकेतून ज्येष्ठत्वाला प्राप्त झालेले श्री मनोहर सोनवणे साहेब हे आपलं सादरीकरण आणखीन या कवितेबद्दल आपलं मत व्यक्त करते. श्री सर्वोत्तम मॅगझिन इंदोर, लिवा साहित्य सेवा समिती इंदोर व VM इव्हेंट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित या काव्य उपक्रमात सादर होणाऱ्या कवितेवर विचार व्यक्त करण्याची संधी मला दिली, याबद्दल मी संयोजकांचा आभारी आहे. आज आपण ऐकलेली शिल्पकार ही कविता कलाकाराच्या सृजनशक्तीचा सन्मान करणारी कविता आहे. आपण मंदिरात जातो, मंदिरात मूर्ती असते, तिच्यात आपण देव पाहत असतो. आपण मंदिरात जातो कारण आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं असतं, देवाकडे काही मागायचं असतं. आपण त्याची मनोभावी पूजा करतो, त्याच्यासमोर नतमस्तक होतो. आपल्या समस्या अडचणी त्याने दूर कराव्यात, आपल्यावरील संकटाचे त्याने निवारण करावे, आपल्यावर त्याने कृपादृष्टी ठेवावी म्हणून आपण त्याला साकडे घालत असतो, त्याला हार फुले वाहतो, धूप दीपाने त्याची आरती करतो, त्याला ओवाळतो. आपण भाविकतेने मूर्तीकडे पाहत असतो, तेव्हा आपल्याला आपल्या मनात देव असतो. देव आणि मूर्ती यातील द्वैताचा लोप झालेला असतो. मूर्ती दगडाची असते, दगड म्हणजे निर्जीव वस्तू, पण ईश्वर नामक शक्ती तिथे वास करते आहे असा आपला विश्वास असतो. आपली श्रद्धा देवाचं मूर्ती पण नाकारते, मूर्तीचं दगड असणं नाकारत असते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असे तुकाराम महाराज आळवतात, तेव्हा तुकाराम मनोमन विठ्ठलाच्या मूर्तीत प्रत्यक्ष विठ्ठलाला पाहत असतो. खरंच मनातील देवाचे सौंदर्य अनुभवत असताना किती जणांना समोरच्या मूर्तीच्या सौंदर्याची जाणीव होत असते, ती घडवणाऱ्या शिल्पकाराची जाणीव होते. भक्तगण तल्लीन होऊन देवाचे भजन गातात, तेव्हा त्यांना समोरच्या मूर्तीत चैतन्याचा भास होतो. मूर्तीतील दगडाला चैतन्याच्या या शीर्षावर नेणाऱ्या शिल्पकाराची मात्र त्यांना ओळख नसते. त्याची कला, त्याची कल्पकता, त्याची सर्जनशीलता या साऱ्यापासून आपण अनभिज्ञ असतो. मंदिरात जाल तेव्हा या शिल्पकाराला पहा, त्यालाही जाणून घ्या असं ही कविता सांगते. मित्रांनो, या कवितेचं ध्येय याहून अधिक आहे असं मला वाटतं. आपल्या भक्तीमध्ये स्वार्थ दडलेला आहे. आपण आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी देवाला बसतो, तिची आळवणी करतो, पण त्याच वेळी आपण त्याच्या निर्मितीची अवहेलना करीत आहोत हे आपल्या लक्षात येतं का? तो या सृष्टीचा निर्माता आहे, शिल्पकार आहे. आपण मन, बुद्धी आणि कृती अशा सर्व मार्गांनी त्याच्या निर्मितीचा नाश करण्यास सरसावलो आहोत. ध्वनी, हवा, पाणी अशा सर्व तऱ्हांच्या प्रदूषणाने आपण त्याच्या निर्मितीला म्हणजे सृष्टीला बेजार करीत आहोत. आणि आता त्याची विनाशकारी फळंही आपल्या वाट्याला येत आहे. वादळं, भूकंप आणि घातक विषाणूंनी आपल्याला बेजार केलं आहे, आपलं जीणं मुश्किल केलेलं आहे. आता तरी आपण या शिल्पकाराला ओळखणार का? त्याची जाणीव ठेवणार का? हा प्रश्न ही कविता या कवितेच्या शब्दांमागून आपल्याला विचारत आहे. आता याच अनुषंगाने माझी एक छोटी कविता मी आपल्यापुढे सादर करतो. आता घोड्यांच्या टापांना आवाज आहे, दिशा नाही. आता घोड्यांच्या टापांना आवाज आहे, दिशा नाही. वर आकाशात विजांचा कडकडाट आहे, पाऊस नाही. तू कोणत्या चिरंतन वेदनेपोटी तृषार्त आहेस? तू कोणत्या चिरंतन वेदनेपोटी तृषार्त आहेस? तुझी आतून उमटणारी साद आहे, प्रतिसाद नाही. तुझी आतून उमटणारी साद आहे, प्रतिसाद नाही. आता घोड्यांच्या टापांना आवाज आहे, दिशा नाही. फक्त हंगामापुरते नांगर धरणारे आम्ही, फक्त हंगामापुरते नांगर धरणारे आम्ही पिकाच्या समृद्धीची घोषणा करतो, मशागत नाही. आणि आकुंचन आणि प्रसारणाच्या नियमांप्रमाणे आम्ही तापतो तेव्हा पेटून उठतो आणि थंड होताच गोठून जातो. आमच्या ध्वजांमध्ये रंग आहेत, क्रांती नाही. आमच्या ध्वजांमध्ये रंग आहेत, क्रांती नाही. आता घोड्यांच्या टापांना आवाज आहे, दिशा नाही. आवाज आहे, दिशा नाही. धन्यवाद. धन्यवाद सरोणे साहेब. डॉक्टर संध्या टिकेकर या शासकीय
कन्या महाविद्यालय बीना इथे व्याख्याता आहे. अनुवाद हा त्यांचा हातखंडा आहे आणि त्यांची अनुवाद साहित्यावर 2 पुस्तके पण प्रकाशित आहेत. अशा संध्याताई टिकेकर यांनी आपली दुसरी रचना सादर करावी. आज आपल्यासमोर जी कविता मी सादर करणार आहे त्याचं शीर्षक आहे सुमेची शाळा. 4.5 वर्षाच्या इवल्याशा वयात सुमा झाली आहे आई आपल्या चिमुकल्या बहिणीची. 4.5 वर्षाच्या इवल्याशा वयात सुमा झाली आहे आई आपल्या चिमुकल्या बहिणीची. चिमुकलीला जुन्या साडीत वेढून निजवून गेली आहे तिची आई सावलीच्या एका तुकड्यात. चिमुकलीला जुन्या साडीत वेढून निजवून गेली आहे तिची आई सावलीच्या एका तुकड्यात. हीच जागा सुमेची शाळाही आहे. हीच जागा सुमेची शाळाही आहे. मुंग्या माशा कुत्र्यांपासून बहिणीचं रक्षण करताना बघते सुमा आईला घमेल्यात माती भरताना आणि दुमजल्यावर चढता उतरताना. इथेच शिकते ती निमूटपणे मजुरीच्या बळावर प्रेमासोबत जगण्याचा धडा. इथेच शिकते ती निमूटपणे मजुरीच्या बळावर प्रेमासोबत जगण्याचा धडा. धन्यवाद. नमस्कार. श्री सोनवणे सरांना माझं निवेदन आहे की त्यांनी या रचनेवर आपलं रसग्रहण प्रस्तुत करावं. आज आपण ऐकलेली कविता सुमेची शाळा ही एक दारुण वास्तव चितारणारी कविता आहे. त्यात कारुण्य आहे, पण आशेचा एक छुपा किरणही त्यात दडलेला आहे. या कवितेत कष्टमय जीवनाची वेदना प्रतीत होते, पण ती कष्टाचा सन्मानही करते. 4.5 वर्षाच्या इवल्याशा सुमाचं तिच्या चिमुकल्या बहिणीशी असलेलं नातं सांगणारी ही कविता मजुरीवर पोट भरणाऱ्या समाजाचं चित्र आपल्यासमोर ठेवते. आपल्या तान्ह्या मुलीला जुन्या पुराण्या साडीत गुंडाळून तिला सावलीच्या एका तुकड्यात ठेवून तिची आई बांधकामावर मजुरीला गेली आहे. ती मातीची गमेली वाहत आहे. गमेली वाहताना बांधकामाच्या 2 मजल्यांची चढउतार तिला करावी लागत आहे. तिने गाळलेल्या घामावर तिचं, तिच्या 2 मुलींचं आणि कदाचित अख्ख्या कुटुंबाचं पोट अवलंबून आहे. आपल्या तानुलीला दूर ठेवून पदर खोचून तिला उभं राहणं भाग आहे. भर उन्हात घाम गाळताना आपल्या तानुलीला मात्र ती सावलीत ठेवते. तिची जुनी पुराणी साडी हाच तिच्यासाठी मायेचा पदर आहे. तो तिने तिच्या डोक्यावर ठेवला आहे. आपल्या लेकरांना सावली मिळावी यासाठीच तर तिची धडपड आहे. कष्टमय जिण्याचं हे कारुण्य ही कविता अधोरेखित करते. आई कष्ट उपसत असताना तानुलीची जबाबदारी 4.5 वर्षाची सुमा सांभाळत आहे. या कोवळ्या उन्हात तानुल्या बहिणीची ती आई झाली आहे. मुंग्या माशा कुत्र्यांपासून तिचं रक्षण करीत आहे. चांगल्या घरची तिच्या वयाची मुलं बालवाडीत KG, अप्पर KG, लोअर KGमध्ये शिकत असतात, रमत असतात. ABCD गमभन 1 2 3 4 असा नवीन नवीन धडे घेत असतात. छोटी सुमा मात्र जीवनाच्या उघड्या वागड्या शाळेत जगण्याचे धडे घेत आहे. कविवर्य नारायण सुर्वेंनी जीवनाच्या या धड्यांना माझे विद्यापीठ असं म्हटलं आहे. ही कविता एक चित्र आपल्यासमोर ठेवते आहे, पण त्या चित्राचा कॅनव्हास खूप मोठा आहे, खूप विशाल आहे. नाहिरे वर्गाची उपेक्षा, अवहेलना ती नकळत सांगते आणि आहेरे वर्गाच्या सुखाचे चित्र कोणत्याही शब्दांशिवाय
रसिकाच्या मनात रेखाटते. विषमतेच्या प्रचंड दरीची जाणीव ही कविता देत आहे. कवितेची हीच ताकद असते. शब्दांच्या पलीकडचा अवकाश ती साकारत असते. कवीने योजलेला शाळा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. शाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक इमारत येते, तिथे शिक्षण घेणारी मुलं येतात, शिक्षक येतात, भावी पिढीचं भवितव्य तिथे घडत असतं. ती शाळा आणि ही जीवनाची शाळा जिथे रोज धडपडत माणूस शिकत असतो. छोटी सुमा त्या भवितव्य घडवणाऱ्या शाळेपर्यंत पोहोचणार का? तिचं आणि तिच्या तानुल्या बहिणीचं भवितव्य काय असेल? आईसारखंच कष्ट उपासणे त्यांच्या वाट्याला येणार का? असे अस्वस्थ प्रश्न मनात उभे राहतात. हे या कवितेचं श्रेय आहे. कवीचं मनपूर्वक अभिनंदन. माझी एक कविता सादर करतो. ही सुद्धा एका छोट्या मुलाची कविता आहे. एक मुलगा शांत झोपला आहे, भर कोलाहलात निरागस. एक मुलगा शांत झोपला आहे, भर कोलाहलात निरागस. त्याच्याजवळ पडलंय शाळेचं दप्तर अस्ताव्यस्त. गणवेशही तसाच आहे अंगावर. पायातले बूट काढलेत त्याने, पण मोजे अजून आहेत तसेच पायात. कदाचित शिणला असेल अभ्यासानं किंवा दमला असेल खूप खेळानं, पण तो झोपलाय शांत निश्चिंत. हेच किती महत्त्वाचं. पण तो झोपला आहे शांत निश्चिंत. हेच किती महत्त्वाचं. कदाचित भांडलाही असेल तो मित्रांशी. कदाचित भांडलाही असेल तो मित्रांशी. गट्टी फू करून रुसून बसलाही असेल कोपऱ्याशी. कदाचित बाई रागवले असतील त्याला. कदाचित बाई रागवले असतील त्याला, किंवा आईनं गोंजारलंही असेल त्याला मायेनं. बाबांनी वटारले असतील डोळे. बाबांनी वटारले असतील डोळे, किंवा फिरवला असेल हात पाठीवरून प्रेमानं. पण तो झोपला आहे शांत निश्चिंत निरागस. हेच किती महत्त्वाचं. पण तो झोपला आहे शांत निश्चिंत निरागस. हेच किती महत्त्वाचं. झोपण्याआधी तो जेवलाय का पोटभर? झोपण्याआधी तो जेवलाय का पोटभर? सगळा गृहपाठ केलाय का त्याने झोपण्याआधी? सगळा गृहपाठ केलाय का त्याने झोपण्याआधी? पुस्तक घट्ट मिटून ठेवावं तसा गडद झोपी गेलाय तो. हेच नाही का महत्त्वाचं. पुस्तक घट्ट मिटून ठेवावं तसा गडद झोपी गेलाय तो. हेच नाही का महत्त्वाचं. उद्या वहीच्या नव्या पानासारखा जागा होईल तो ताजा टवटवीत. उद्या वहीच्या नव्या पानासारखा जागा होईल तो ताजा टवटवीत. त्याची ही गाढ झोप मोडू नका. त्याची ही गाढ झोप मोडू नका. धन्यवाद. एक दिवस माझा या कार्यक्रमाची 8वी मैफिल होती. आपली प्रतिक्रिया आणि आपले विचार दोघांचे स्वागत आहे. आपण आपली प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्सवरती अवश्य नोंदवा. पुन्हा उद्या एक नवीन रचनाकार बरोबर नवीन पाहुण्यांबरोबर आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत शुभरात्री. धन्यवाद.